आणि विष्णूजी गायकर साहेबांना देखील विनंती आपण देखील यायचा आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायाची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, ब्युटिफुल मोमेंट देऊन आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पार पाडतोय. वांगणी बदलापूर असोसिएशन संलग्न त्याच्या मान्यतेनुसार स्वर्गीय जनार्दन शेठ भोई स्मृती चषक व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत. पर्व पहिलं या स्पर्धेचं मॅच राहते सुरुवात. गेम इज ऑन. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कविदास. मोहनजी गायकर आणि विष्णूजी गायकर यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती सुरू आहे. चला मॅच ऑन करा. भरपूर वेळ चालला आता. बॉलिंग मार्क वरती षटक पहिला आणि गोलंदाज बारक्याला आपण पाहतो. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचाचा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल वेगवान होता, थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अश्विन राऊत यांच्या वतीने आपण पाहतोय पारितोषिक आहे. बारक्याने जर या ओव्हरमध्ये 3 विकेट संपादित केले तर मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑन साइडला पॉवर पॅक्ट पूल आणि चेंडू मिड विकेटचा बाहेर गोल. पॉवर पॅक्ट धमाकेदार षटकार. शॉट वॉज दॅट पॉवर पॅक्ट. हिट ऑन साइडला पूल केला, शॉट ऑफ लेंथ होता, योग्यरित्या पिक केलं आणि थेट मिड विकेट हवाई दौऱ्यावरती पाठवलं. चेंडूला 6 धावांसाठी षटकार आलाय. 20 फुटक रूपामध्ये बॅटिंग करताना सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो बॅटर मनोजचा बॅटमध्ये षटकार आलाय. महेश भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. लॉफ करायचा होता यावेळेस, फटका फसलाय. सरळ बॅटर लॉफ करण्याचा प्रयत्न फसतोय. लॉंग ऑफला कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. नेहमीच कॅचेस या भरपूर महत्वाच्या असतात. गत वर्षीची स्पर्धा जर पाहिली असेल, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, केतन मात्रेचा 4 वर कॅच ड्रॉप केला होता साबे विरुद्ध आणि त्या मॅच मध्ये त्याने 70हून अधिक धावा बनवल्या होत्या. त्यामुळे कॅचेस फार महत्वाच्या. धावा झाल्यात 8 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. लॉफ करायचा होता, संपर्क नाहीये. बॅटनी बॉलचा कोणत्याही प्रकारे कनेक्शन झालं नाही. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती 8. एका षटकाराच्या मदतीने धावफलकानं आकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000. पण मालिकावीरासाठी जर तुम्ही पाहिली तर 2 व्हीलर शाईन बाईक. ऑन साइडला मिस टायमिंग बॉल अवे मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये कॅच कंप्लीट. पहिल्या विकेटचं पतन. 8 धावसंख्येवरती लागणारा धक्का पहिला ढोकेला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, बट सध्या आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालं. नुकताच पहिला धक्का लागला धोके संघाला. धोके आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतात कासगाव या 2 बलाढ्य संघांमध्ये लढत. महत्वपूर्ण सामना. प्रत्येक सामना महत्वपूर्ण असतो. जेव्हा ग्रामीण फॉर्मॅट ऑफ क्रिकेट आपण खेळत असतो तेव्हा मात्र प्रत्येक सामना नॉकआउट असतो. प्रीमियर लीग म्हटलं की तुम्हाला नवीन संधी मिळते, पण नॉकआउटला नाहीये. बॅकफुटला आले. ऑन साइडला इनफिल्डला भेदलंय. स्क्वेअर लेगच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. सीमा पार. रन्स मिळतील 4. दमदार चौकार.
नायक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झालेल्या त्या धावफलकावरती आपण पाहत आहोत 12-8 होत्या. शेवटच्या बॉलवरती आलेल्या चौकर आणि त्याने वाढवलेली धावांची गती. 12 बोट लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ढोके संघ बॅटिंग करतोय या खेळाचा पूर्वार्धामध्ये. हर्षद बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर हर्षदला आपण पाहत आहोत बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. सडपातळ शरीर असते पण पहिल्या चेंडूत चांगला तळा ड्राईव्ह करण्यास भाग पडला. ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये होते आणि डीपमध्ये आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग करतात विघ्नेश. आता 5 षटकांचा सामना त्या कारणास्तव आउटफील्डमध्ये 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. रायटी बॅटरसाठी डीपमध्ये स्क्वॅरिश मिडविकेट तैनात करण्यात आला. समोर काउफेज वायडिश लॉंग ऑनला एक फिल्डर आहे आणि त्यानंतर आपण पाहतो लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगलाय. फिरून मारलाय. देख घुमा के बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग सीमा पार 4 चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. सुंदर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळाला फटक्याचं. हर्षद बॉलिंग मार्कवर समोर होता. ऑसायला टर्न केला पुढातून मागे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ब्युटिफुल कॅमेरा वर्क बाय स्वतः प्रोप्रायटर तिथे सागर फराड आमच्यासोबत जोडले जातात. स्क्वेअर अँगलने आपण पाहूया. आमच्यासोबत प्लॅटफॉर्म सोनारपाडा यश आमचे अप्रतिम कार्य करतात. ओमसाई MTC मॉडर्न डे क्रिकेट आणि त्यामुळे मॉडर्न वाहिनी देखील तुम्हाला पाहायला मिळते. मॉडर्न टेनिस क्रिकेट यंग जनरेशन जेन झी आणि मॉडर्न क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बऱ्याचशा फलंदाजांकडे अनऑर्थोडॉक्स क्रिकेट आलेलं आहे त्यामुळे व्हेरियंट बॉलर वर्सेटाईल बॉलर असणं या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे. जितके तुमच्याकडे व्हेरिएशन्स आहेत जितके जास्त बदल आहेत तितका ॲज अ बॉलर तुम्ही स्वतःचं अस्तित्व जास्त काळ टिकवून ठेवू शकता. सो व्हेरिएशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता टप्पा पुढे ठेवला होता. फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा खराब लाईन होती. पिक करता आली नाही. बॅटरला बॉल मागे चाललाय. थर्ड मॅचच्या दिशेनं 3 फिल्डर आहेत. फायनली एकानं बॉल अडवला. ऑन साइडला एक्स्ट्रा टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस लवकर क्लोज करत असताना धावसंख्या ते कंप्लीट केल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 आणि 2 ने धावफलक पुढे 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा हर्षद वळत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सध्या तरी आपण पाहिलं तर डोके संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सोडून दिलाय. इट्स वाईट बॉल वेल लेफ्ट. अवांतर धावेचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नामांकित पंच DK आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला DK आणि एका बाजूला KP. तो नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात बदलापूर विभागातील. ओहो फर्निचर डिस्ट्रॉय. यश उद्ध्वस्त या वेळेला दांडी गुल केले. इफ यू विल मिस आय एम नॉट गॉना मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहत आहोत बघा. हो यावेळेस ऑफसमचा बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर लेग स्टंप उखडण्याचा प्रयत्न राहिला बॉलरचा.
ब्युटिफुल टेलिकास्ट मॉडर्न टेनिस क्रिकेट आपण पाहिलं. बॅटर थोडा शफल झाला ऑफस्टम्पच्या बाहेर. पुढचा दरवाजा बंद ठेवला पण चोरी मागच्या दरवाजातून झाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. यापूर्वी जो षटकार आला होता आणि स्टाईलमध्ये जेव्हा मॅच फिनिश केली होती तो रिप्ले आपण पाहत आहोत. हार्ड 6 हो हेलिकॉप्टर चालवला होता, उडवला होता हेलिकॉप्टर थेट बाउंड्री लाईनच्या. यावेळेस देखील आउट अपील लेग साइड. आय थिंक अंपायर तेच सांगतात की लेग स्टंप सोडून चेंडू चाललाय. अखिलेशने जो षटकार लगावला होता, हेलिकॉप्टर उडवला होता, तो रिप्ले आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती काही धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक दुसरा पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 21 ऑन बोर्ड. 21 धावा. नाना बॉलिंग मार्कवर स्वागत केलंय. पहिलाच बॉल चांगला फटका समोर खेळलाय. सरा पॅटनं लॉंग ऑनच्या दिशेने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एकच धाव मिळेल सिंगलने. धावा संख्या पुढे सध्या स्कोरबोर्ड 22 लॉस ऑफ 2. 22. थोडं करेक्शन आम्ही करतोय. 21 धावा असतील. 21 करेक्शन इथे केले गेले आहे. 21 धावा आहेत. ऑन साइडला टर्न केलाय, फाईन खेळलाय आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय चेंडूला. आता ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे की बॅटिंग टीमचा चेक करावा लागेल. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. वेस्ट साठी 4 धावा मिळाल्यात. डिफिकल्ट डिसिजन आहे थोडा. मी चेक करतोय प्रॉपरली. तंत्रज्ञान विकसित झालेलं आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो आपण चेक करतोय एक्झॅक्टली काय घडलंय. वेस्ट आहे कमरेच्या वर आहे की नाही. तर धीम्या गतीचे चेंडू सगळे हाताळतात गोलंदाज. त्यामुळे इट्स अ नो बॉल. सो लाईव्हला देखील आपण चेक करू शकता. कोणत्याही मनामध्ये काही शंका नको. त्या कारणास्तव आम्ही लाईव्हला देखील दाखवलेलं आहे. ट्रान्सपरन्सी आहे. सो टेक्निकल रूम मधून थर्ड अंपायरचा निर्णय आला. इट्स अ नो बॉल. बॉल तयार. पुन्हा एकदा गती धीमी होती. शॉट फाईन ऍक्शन मध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट बॉल होता. सुवर्ण संधी फलंदाजाकडे होती पण मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. बॅटर वॉज अनेबल टू कनेक्ट लॉंग हिट बिग हिट. नाना बॉलिंग मार्कवर. रुपेशसाठी हा बॉल. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ करायचा होता. लाईन मध्ये मिस्टेक आहे.
आणि पंच इशारा करता इट्स वाईट बॉल. लेग स्टिक सोडून चेंडू आपण पाहिला, लेग स्टंपच्या बाहेरून हाताळला गेला. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 27. 27. थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये असमय वातावरण आहे. हो, प्ले अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. वेगवान होता बघा, यापूर्वी गती कमी होती पण यावेळेस गती थोडी जास्त ठेवण्यात आली. व्हेरियंट वर्सेटाईल बॉलर. मी याच गोष्टीचा उल्लेख केला की मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जर ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे तर व्हेरिएशन भरपूर महत्वाचे आहेत. ऑन साइडला फटका चांगल्या वाऱ्याचा लाटांवरती स्वारून बॉलला पाठवलं थेट मिड विकेट. हवाई यात्रेवरती लॉंग लॉंग बिग वे माइट हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. $33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. आमचे लाईव्ह टीम असेल अथवा साऊंड सिस्टीम असेल, कारण वारंवार व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे. समोर खेळलाय सरळ बॅटचा फेस ओपन करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 4 धावा, चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बॉलिंग मार्क वरती नाना आल्यात, थोडं महाग ठरतायत. बघा सरळ बॅटनं एक्झिक्यूट केला. नॉन स्ट्रायकिंग यांचे बॅटर थोडे धोक्यात होते पण गेला लॉंग ऑनचा बाहेर. 4 धावांसाठी 37. 37 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जनमान क्रिकेट संघ ढोके खेळाच्या पूर्वार्धामध्ये ते बॅटिंग करतात. बॉल तयार. बिग हिट. पुन्हा एकदा इनफिल्डला भेदलंय. फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा देखणा. नजाकत न भरलेला स्ट्रोक बॉलला पाठवलंय एक स्ट्रायकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे पण आपण नजर टाकूया एकदा त्या फटक्यावरती. जो षटकार नुकता शेवटच्या बॉलवर नानाच्या विरुद्ध. वॉट अ शॉट, वॉट अ ब्युटिफुल शॉट. सुंदर फटका होता. स्टँड हँड डिस्पॅच थेट फेकून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 6 धावांसाठी. ड्रिंक्स ब्रेक मैदानात 7 मध्ये पाण्याची तहान तर भागली जाईल आणि धावांची तहान लागली होती ढोके संघाला, ती देखील भागवली गेली. 3 ओव्हरमध्ये 43 झालेल्या आहेत. 43. येत्या 14 फेब्रुवारीला आपण पाहिला स्वराजाचा धाकलं धनी धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा चित्रपट रिलीज झाला. मोठ्या संख्येनं त्या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला पण त्या चित्रपटाने किती कमवले रोशन त्यापेक्षा जास्त त्या चित्रपटाने किती हिंदूंचे डोळे उघडले या प्रश्नाचं उत्तर आज मिळवणं महत्त्वाचं आहे. कोणताही चित्रपट रिलीज हो, चांगले हिट होतात. हा ब्लॉकबस्टर झाला, सुपर हिट झाला पण त्या चित्रपटाने, त्या दिग्दर्शकाने किती कमवले त्यापेक्षा खऱ्या अर्थानं त्या चित्रपटाने किती हिंदूंचे डोळे उघडले. त्या औरंग्याचा कैदात राहून माझा धाकला धनी स्वराज्याचा छत्रपती शंभूराजांनी 40 दिवस कसे ते घाव सोसले हे पाहिलं हिंदूंनी त्या चित्रपटाच्या माध्यमातून. शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. त्यानंतर फ्रंट फुटला येत लाईन पाहिली, सोडून दिलं लेग स्टिकच्या बाहेरून. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंच करत असताना. त्यामुळे आवर्जून मी उल्लेख करेन की सर्वांनी पुष्पा पाहिला, सर्वांनी KGF पाहिला, ॲनिमल सर्वांनी पाहिला. त्यामुळे आवर्जून स्वराज्याचं धाकलं धनी धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा छावा चित्रपट देखील पाहायला जा. अद्यापही जर कोणी पाहिला नसेल तर. डिफेन्स करण्यास भाग पाडलं. ओ डायरेक्ट हिट. अपील झाले पंचांकडे. बॉल मागे आला. आता धाव अजून एक मिळेल डेफिनेटली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. आता पंच कंट्रोल रूम मध्ये 3ऱ्या पंचांची मागणी करतात या निर्णयासाठी. चेक करूया आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलं. डायरेक्ट हिट झालंय की नाही पाहिलं जाईल.
इट्स नॉट आउट. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवरती. सध्या व्यासपीठावरती शुभ सन्मान सुरू आहेत. आमचे आलेले उपस्थित सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतो. आमचे समीर जाधव भाऊजी, समीर भाऊ आपण पाहतात, समीर भाऊ जाधव, समीर जाधव भाऊजींचा शुभ सन्मान इथे. ओ कॅच ड्रॉप. निराश मुद्रेनं हताश होता फलंदाजानं, अपेक्षा देखील सोडल्या होत्या पण कॅच सोडला बॉल आणि जीवनदान मिळालंय. दीर्घायुषी हो असा आशीर्वाद मागत होता आणि गोलंदाज म्हणाला तथास्तू. आशीर्वाद दिला त्या गोलंदाजानं, तथास्तू म्हटलं. सोळा 17 वय. खर तर गोलंदाज हर्षदला आपण पाहतोय. 10वीला आहे का? परीक्षा सुरू. हर्षद इथे काय करतोय? आता हा प्रश्न विचारला जाईल. क्रिकेटवरती प्रेम आहे मान्य, पण प्रथमतः प्राधान्य एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर शिक्षण नसेल तर माणूस आयुष्यात काहीच करू शकणार नाही. सो प्रथम प्राधान्य शिक्षणाला द्या. आयुष्यभर क्रिकेट आपण खेळणार आहोत, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे, पण प्राधान्य द्या शिक्षणाला. शिकाल तर टिकाल असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रथमतः शिक्षण घ्या, शिक्षणाला प्राधान्य द्या. खेळायचं आपल्याला आयुष्यभर. समोर होता पुढ्यात जुसिया फॉली, सर बॅटल लॉफ केला, फेकून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. महत्वाचा करता रोशन गेल्या एका महिन्यात 10 ते 12 गौमासाच्या गाड्या पकडल्या गेल्या आपल्या कल्याण डोंबिवली बदलापूर विभागामध्ये. बॉल गॅपमध्ये निघाला, चौकार आलाय. मॅच बद्दल तर मी सांगेन, पण ही काही अधिक माहिती आम्ही नेहमी कोणत्याही स्पर्धेमध्ये गेलो समालोचनासाठी तेव्हा आम्ही प्रेक्षकांपर्यंत आवर्जून पोहोचवत असतो. गेल्या एका महिन्यामध्ये 10 ते 12 गाड्या कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूरमध्ये गौमासाचा पकडल्या गेल्या. प्रत्येक गाडीमध्ये 150 ते 200 किलो गौमास आढळलं. त्यामुळे फक्त इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती स्वतः हिंदू मारून मिळवण्या एकपेक्षा आपण गौरक्षणासाठी आवर्जून जात जा. आमचे सचिन पातळे, सापाड, मयूर शिरोसे, कांबा, हितेश भाऊ वास्कर, सुनील पाटील वावंजे, महेश गायकर, सोनारपाडा हे गौरक्षक आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गौमास पकडण्यासाठी रात्रीचे दिवस करून, दिवसाची रात्र करून, वेळ का न पाहता ते आवर्जून जात असतात. त्यामुळे म्हणजे आपल्या परिसरामध्ये कुठेही असं काही चित्र आढळलं तर आवर्जून तुम्ही या सर्वांना कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या धावफलक 61 वरती. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा. कम ऑन डीजे. धन्य ती माता जिजाऊ, धन्य ती राजमाता जिजाऊ आमची, जिने सुवर्ण पुत्र आपण पाहतो सोन्यासारखा मुलगा जगदंबेच्या आशीर्वादानं, भवानी मातेला आशीर्वादानं, खऱ्या अर्थानं भवानी मातेकडे साकडं घातलं, मागणं मागितलं की हे भवानी माता या खरं तर हिंदुत्व स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी माझा उदरी असा पुत्र यावा जो हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती केलेलं रक्ताचा अभिषेक आणि घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती झालेली ती सुवर्ण पहाट आणि त्या सुवर्ण दिवशी जनतेचा राजा
छत्रपती शिवबांचा झालेला जन्म. 62 धावा 62. 34 वर वैयक्तिक खेळतो रुपेश. सदा चांगली बॅटिंग करतो रुपेश. 11 बॉलमध्ये 34 त्याने इंडिव्हिज्युअली बनवल्यात. स्टील 5 टू गो. सोडून दिलाय. निर्णय आता पाटरेचा चुकलाय असं म्हणावं लागेल, कारण पंच तटस्थ उभे आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती झालं. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. योग्य निर्णय राहिला पंचांचा. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. 62. 62 धावा. लॉफ केलाय पुन्हा एकदा. हवेशी वार्तालाप करताना मैदानाचा दुप्पट लांब. ये छक्का नाही, अठ्ठा नाही, ये धस्सा आहे. बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. रायगडावरती राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटानं पार पाडला माझ्या राजाचा. आणि छत्रपती ही पदवी त्यांना दिली गेली. खरं तर स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि धाकल्या धनीनं माझा या स्वराज्याचं सुराज्य केलं. आपलेच फितूर होते रोशन, आणि त्यामुळे ती फितुरी आपल्यालाच नडली. यदा कदाचित त्या दिवशी जर त्या औरंग्याच्या हातात माझा राजा आला नसता तर या महाराष्ट्राचा हाल आज काही वेगळा असता. पण हरकत नाही, भरपूर काही केलं माझ्या राजानं या महाराष्ट्रासाठी आणि या हिंदवी स्वराज्यासाठी. त्याचं ऋण रक्तानं जरी त्याचं पाय धुतलं तरी फेटणार नाही. 69 सध्या धावफलक आपण पाहतो 69 वर. 69 ऑन बोर्ड. 69 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हनुमान ढोके बनाम जाणता राजा कासगाव या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा तो राजा रयतेचा होता आणि त्याच्या राज्यामध्ये रयता आनंदित होती. पूर्ण प्रजा ही खुशी होती. राज पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकात त्यांचा वाक्याच्या बाहेर. यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. लॉकटेड ऑफ ड्राईव्हचा देखणा पटका. चेंडू सीमा पलीकडे षटकार. आमचे दादा खऱ्या अर्थानं आपण पाहतो अनिलजी भोईर साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालंय. उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. औद्योगिक क्षेत्रात आदरपूर्वक घेतलं जाणारं नाव आमचे आधास्तंभ पाहता आमचे अनिल दादांचे ते शुभागमन झाले. मोस्ट वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावचीची संधी आहे आणि विकेट देखील मिळेल. शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. टीमची टोटल एकंदरीत आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 76. 76 धावा असतील आणि 77चं टार्गेट असेल. 76 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि रुपेशने वैयक्तिक 14 बॉलमध्ये 41 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 4 षटकार त्यानं लगावले आणि 3 चौकार त्यानं लगावले. 200 जवळपास 92च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आणि अप्रतिम प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं रुपेशचं. वर्ल्ड टीम ढोके अभिनंदन. 76 धावा झालेल्या आहेत आणि 77 धाबांचं टार्गेट असेल जाणता राजा कासगाव संघासमोर. फलंदाजी विश्लेषण आपण पाहतात. 8 बनवल्या मनोजनं, 16 आल्या कविताचा बॅटमधनं, 7 आल्या जयेशच्या बॅटमधनं, रुपेशने वैयक्तिक बनवल्या तर 41. 41 गोलंदाजीचं विश्लेषण जर का आपण पाहिलं तर एकंदरीत एक षटक बारक्यानं हाताळलं, 3 डॉट त्याने हाताळले, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 12 धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकाचा स्पेल हर्षददा हाताळला, 27 त्यामध्ये त्याने खर्च केला. 13.50ची सरासरी आणि नानाचा एकाच ओव्हरमध्ये तब्बल आल्या धावा त्या 23. आणि अशा प्रकारे आपण पाहत आहोत राज देखील 1 षटक हाताळलं, 14 धावा त्याने खर्च केल्या आणि एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये आले नाही. 8 वर लागलेला धक्का पहिला, 21 वर लागला धक्का दुसरा आणि त्यानंतर आपण पाहतोय 76 वरती लागणार तिसरा. म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिली. 77 धाबांचं टार्गेट असेल आणि हे टार्गेट आता कशा प्रकारे चेस केलं जाईल
की डिफेन्स करण्यामध्ये यश मिळेल या पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक आभास बदलापूरचा पहाडी आभास बदलापूरची दगदगती तोप. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नेहमीच या परिसरामध्ये आम्हाला जे चला या ऐका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आभास आमचे बंधुतुल्य मित्र आपण पाहतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. आणि ऐक्या आभास राहुलजी चव्हाण सर यांचा थँक्यू. स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. स्वर्गीय दत्तात्रय शेठ स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. भगत नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला. अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला. जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला. हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राहुल. हॅलो 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 पांड्यावरती दिलीप खालती
थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर, ज्याचा आवाज आपण ऐकत होतो. सामन्याला सुरुवात. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 77 धावांचं टार्गेट आहे. मॅगी अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, परंतु आता खेळाडू पुढे सरकतोय. 2-2 खेळाडू तुम्ही पाहताय जे मात्र भरपूर वेगाने पोहोचले. देवा भोईर, प्रदीप भोईर जरूर पोहोचले, परंतु आता जेल इथे निसटलाय. दोघांची टक्कर झाली. आधी पाहिलं होतं देवानं की प्रदीप भरपूर वेगाने येतोय, परंतु असं वाटलं की तो थोडासा जेलपासून दूर आहे, त्यामुळेच की काय आता धाबत पडत पोहोचला देवा, परंतु इथे जेल निसटला. 77 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर दुहेरी धाव. अडबा बॅटने घेतलाय, जेल सुटलाय, परंतु मैदानावरती तुम्ही पाहताय बॅटर पांड्या, त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रविवारच्या दिवशी सुपर संडे कासगाव प्रीमियर लीग याच मैदानावरती झाली. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर पांड्या हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, ज्याने मात्र बेस्ट बॅटरचा किताब जिंकला. आणि तोच बॅटर आता 2 चौकार त्याच्या बॅटमधून येतात. चौकार आल्यानंतर जेल सुटला आणि पुन्हा एकदा चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, दुधारी अस्त्र चालवायचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटर बॉलचा व्यवस्थित संपर्क नसल्यामुळे डॉट बॉल. मंगेश भोईर मॅगी गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. या मॅचमध्ये जयरामान डोके ज्यांचं काम असतं नेहमी चोके, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता मैदानावरती जाणता राजा कासगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आत्तापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राईटम ओव्हर द विकेट. इथे देखील जागरण खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण टार्गेट मोठं आहे, परंतु कासगाव नाव कुठे छोटं आहे. कारण कासगाव म्हटलं की श्री गणेश कासगाव संघ देखील याच गावातून आपण पाहतोय, जो मात्र एक मोठा संघ आहे. उद्या इनॅक्शन मध्ये असणार आहे याच मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतोय मॅगी. राईट मोर द विकेटनं फुलटॉस होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. अनिकेत गायकर होते, विशाल गायकर होते माफी असावी, जे मात्र बॉल लावून फेक करतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. विशाल गायकर जे मात्र हरीश भोईर यांचे जवळचे मित्र आहेत. पहिला धक्का. नवीन बॅटर नाना शीद हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. दिलीप आता आउट होतोय आणि नवीन खेळाडू नाना शीद. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत स्कोर कार्डवरती 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक फरदास बाद झाला. राजेश भगत जे स्पर्धेचे शिल्पकार आहेत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना
77 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदाजी मार्कवरती गोलंदाज परेश आता दाखल होतोय. राईटम ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळलाय परेशचं केले भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. झेरीतून डिसटला होता तोच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पांड्याच्या बॅटमधून आता डिस्को दांड्या तुम्हाला पाहायला मिळतो कारण षटकार त्याने ठोकला. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहते 18 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. 77 धावांचं टार्गेट आहे. त्यात अनुषंगाने बॅटिंग करतोय. 17 या आकड्यावरती बॅटिंग करतोय. 6 चेंडू फेस केलेत पांडेनं. त्याच्या साथीने नाना ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अजूनही टीम कासगाव संघाचं 24 कॅरेटचं सोनं मैदानाच्या मध्ये नवनाथ राऊत येणं बाकी आहे. अजून एक चांगला फटका ऑन साइडला बळवला. स्कोर लेगला एक टप्पा घेतलाय. बॉल ओढतोय सीमारेषा. डीप बॅकवर स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मैदानावरती खेळतोय. खास करून सकाळी या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं कासगाव गावचे उद्योजक समाजसेवक हरीशजी राऊत यांचं आगमन झालं होतं आणि किरणजी राऊत जे मोठा लक्ष बैलाचे मालक आहेत त्यांचाच घरचा संघ मैदानावरती खेळतोय. जांताराचा कासगाव हा संघ तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना चांगली कामगिरी करतोय. एक चौकार एक षटकार वसूल केला. धावफलक पुढे सरकत असताना विकेट करण्याचा प्रयत्न. एक जीवनदान मिळालंय. दुसरा मिळेल का पाहावं लागेल परंतु स्वतः परेश भरपूर वेगाने पोहोचला आणि इथे मात्र स्वतः गोलंदाज झेल टिपत असताना इथून पांड्याला इथून मैदान सोडावं लागतंय. बॅटर आउट. सुस्वागतम. याच दरम्यान एरंदळ गावचे उद्योजक केतनजी भोईर यांचं आगमन झालंय. केटी आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मंदिरावरती समाधानला आता समाधानकारक बॅटिंग करावं लागेल या मॅचमध्ये. जयजी टीम देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत. जे कासगाव चषकाचे दमदार आयोजक आहेत नवनाथ राऊत असतील त्यांचंही मनपूर्वक स्वागत. परेश राईटम ओव्हर द विकेट. खोदून काढलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि अखेर अजून एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता बॅटरला मैदान सोडावं लागेल फॉर द बाद. सोबत नवीन बॅटर मैदानावरती बबल्या आता दाखल होतोय. समाधान देखील आउट झाला. बबल्या बिग करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका पोहोचला की काय खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतील. हवेमध्ये चेंडू मी म्हणेन थोडस आतमध्ये आला कारण असं वाटलं होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु भरपूर वेगाने विशाल गायकर पोहोचले होते. थोडेसे ते दूर राहिले. फिटनेस भरपूर चांगला आहे विशालचा त्यामुळे विशाल धावत असताना जरूर पोहोचला परंतु इथे जेल ड्रॉप.
ओव्हर नंबर 2चा खेळ देखील आता समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 तर या षटकामध्ये देखील 12 धावा खर्च केल्या आणि धावफलक 24 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम जानताराचा कासगाव टीमला इथून जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 53 धाबाची गरज आहे. ओमसाई एमटीसी लाईव्ह ओमसाई एमटीसी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे ओमसाई एमटीसी लाईव्ह. मग सागर फराड असतील, रोशन फराड, अक्षय म्हात्रे असतील, कुणाल म्हात्रे जे मात्र स्वतः प्रोपायटर आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाते. बॉलर पुन्हा एकदा मॅगी आलेत. मंगेश, मनोज अशा अधिक नावं आहेत. मॅगी पहिला बॉल फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला बॉल झाला डीप मध्ये. अनिकेत पोहोचतोय, फंबल झाले, दुसरे धावेचा प्रयत्न करतात. भरपूर वेगानं 2 धावा इथे एकपटला जातील. विशाल गायकरवरती भरपूर विश्वास आहे संघनायकाचा, त्यामुळे आता सीमारेषेवरती त्यांना तैनात केलं. किती लांब झेल जरी असला तरी ते धावत पळत स्वीकारू शकतात, त्यामुळे त्यांच्यावरती आता विश्वास दाखवला. आणि मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळतील विशाल, ज्याची सरूड सृष्टी देखील शरीर सृष्टी देखील विशाल. इथे देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. आणि हरीश भोईर यांचे ते जवळचे मित्र आहेत विशाल गायकर. स्वागत आहे तुमचं देखील. मॅगी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. दरम्यान सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 53ची गरज होती. इथून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुढे फसतोय, परंतु आता इथून सिंगल डबलचा प्रयत्न पुढे म्हणेन असफल राहील, कारण 53ची गरज आहे. त्यामुळे इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये अजूनही 15 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 51 धाबाची गरज आहे. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा इथे मात्र फटका चांगला आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मधून बॉलला एकदम फेक करतात. सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरता 50 धाबाची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती अचूक माहिती राजेश भगत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण स्वतः आयोजक आहेत आणि तदनंतर एक चांगले स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे, एक चांगले समालोचक देखील. इथे देखील हा ट्रॅकर होता, हा देखील पुल करण्याचा प्रयत्न पुढे फसतो आहे. नरेश भोईर असतील, प्रसाद भोईर असतील, जे मात्र स्पर्धेला लीड करतात आणि नितीनजी भोईर साहेबांचे मी म्हणेन खंदे समर्थक आहेत. मामा आणि भाचींची जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र भरवली गेली आहे. इथे देखील आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. बॅटची कडा घेतली, त्यांच्या मागे एक चांगला झेल इथे मात्र स्वीकारलाय आणि अखेर इथून मैदान सोडावा लागेल. अजून एक चांगला खेळाडू बबल्या बॅक टू द पॅव्हिलियन. पेट्यावरती आपण पाहतोय खर तर
अनिल भोईर साहेब आहेत. भोईर मंडप डेकोरेटर्सचे स्वतः प्रोपायटर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठमोठे इव्हेंट असेल, मोठमोठे कार्य असतील, नेहमीच सुंदर रंगरंगोटी करण्यात येते असे आमचे उद्योजक अनिलजी भोईर यांचा सन्मान आम्ही करू. मी विनंती करतो अनिलजी भोईर साहेब आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नेहमीच मोठमोठे इव्हेंट स्वीकारले जातात आणि चांगलं कार्य त्यांचं आपण जरूर पाहतोय. सुंदर रंगरंगोटी यांच्या माध्यमातून करण्यात येते असे आमचे अनिलजी भोईर, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती कव्हर करतोय. नितीनजी भोईर साहेब आणि आमचे प्रसादजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना चौकार. जाऊया बादच्या दिशेने, जिथे मात्र कासगाव विरोधात ढोके अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक की या बादमध्ये जिंकण्याकरता अजूनही 45 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक असतील. रुपेश भोईरला तुम्ही पाहता जो षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झाला, चांगली गोलंदाजी करतोय. लाईन खराब आहे एसच्या मागे, एससी रक्षक बीट झाला, एम्पायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धावा. जिंकण्याकरता 40 धावांची गरज. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये काढू उपस्थित. विशाल गायकरचं जजमेंट खराब होतं कारण ते अगदी हरीश भोईरच्या जवळ होते, त्यामुळे कुठेतरी जजमेंट थोडंसं चुकलं असेल, लक्ष नसावं. त्यामुळे आता धावा मिळतील 2 आणि धावफलक पुढे सरकतोय. आडवा बाटन खेचलाय, इथे खेळाडू उपस्थित. दरम्यान एक सिंगल धावीत एक पिढी जाईल. जयेश आलेत. गोंदाची मार्गवरती खोदून काढण्याचा प्रयत्न होता, थडपानला खेळाडू उपस्थित. सिंगल. दोन धावा इथे देखील मिळतील. आणि 2 धावांच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना जयेश यंगस्टर गोलंदाज आणि त्याच्या खांद्यावरती आता विश्वास दाखवला.
सिद्धिविनायक इंदगाव टीम आपण देखील आज रिपोर्टिंग करायचे, कारण आजच तुमचा सामना होणार आहे सेमीफायनल 1. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. कारण नवनाथ देखील आता रेडी आहे मैदानामध्ये जाण्यासाठी, परंतु त्यासाठी एखादा खेळाडू इथून मात्र जर मैदानाच्या बाहेर आला तर नवनाथचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. जागेवर खेळायचा प्रयत्न होता, इथे देखील व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान तुम्ही पाहता इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. चला, रिटायर्ड हेड आहेत त्यामुळे नवनाथ आता मैदानाच्या मध्ये जातील. नवनाथ मैदानावरती आता दाखल झालाय, परंतु कॅश प्राइज देखील आता तुम्हाला पार मिळेल. जर नवनाथनं षटकार ठोकला तर जयेश टेंबे यांच्याकडून 1000, रुपेश राऊत यांच्याकडून 1000 आणि 3 धावा धावल्या तरी 1000. क्या बात आहे. नवनाथ राऊतनं जर षटकार ठोकला तर गीतेश ठाकरे यांच्याकडून 500 आहेत आणि षटकार जर ठोकला तर नितीनची भोईर योगेश राऊत साहेबांकडून 1000 आहे. बॅनरला जर हिट झाला तर परतो डॉट बॉल. म्हणजे विचार करा, नवनाथच्या एका षटकारासाठी किती कॅश प्राइज लागले होते. भरपूर प्रेम आहे नवनाथ राऊत वरती. सामना फिनिश या मॅच समाप्त. मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू